हॅलो, नमस्कार. मी योगिता. स्वागत आहे तुमचं ए टू झेड मराठीमध्ये. मी आहे झी मराठी वाहिनीच्या रेड कार्पेटवर आणि माझ्यासोबत सुबोधदादा आहे. खूप खूप स्वागत आहे ए टू झेड मराठीमध्ये. आणि आजचा सोहळा म्हणजे सोनेरी क्षण आहे झी मराठी वाहिनीसाठी. झी मराठी वाहिनी 25 वर्ष पूर्ण केलेले आहेत. तर हा क्षण कसा साजरा करायला आवडेल, काय वाटतं आहे या क्षणी? आतमध्ये गेल्यानंतर त्या सगळ्या चेहऱ्यांना बघायचं जे माझ्या म्हणजे मी त्यांच्यावर आभाळमायामध्ये होतो. कारण आज आभाळमायाची टीम पण इथे येणार आहे असं मला कळलं आहे. त्यामुळे त्या सगळ्या मंडळींना भेटायला उत्सुक आहे. कारण आभाळमाया त्या काळात असं एकही घर नव्हतं ज्या घरातनं आभाळमायाचं गाणं ऐकू यायचं नाही. बरोबर वेळ झाली की आभाळमायाचं गाणं अख्ख्या महाराष्ट्रातनं ऐकू यायचं. आणि इतकी उदंड लोकप्रियता त्या मालिकेने मिळवली. याचं कारण अर्थात निर्माते, त्याचे दिग्दर्शक, लेखक, काम करणारे सगळे कलावंत आणि या सगळ्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहणारी झी मराठी वाहिनी. त्यामुळे आज ती सगळी टीम इथे येणार आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना भेटायला उत्सुक आहे. असंभव झाली कुलवधूचा तर टायटल ट्रॅक सगळीकडेच छान चालला. अजूनही तो टायटल ट्रॅक चालू आहे. आणि झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे ही जी मालिका आहे याचा TRP अजूनही कोणी मोडू शकत नाही. तर त्याबद्दल काय बोला? पूर्ण यश मी परत तेच म्हणेन की झी मराठीने जो अनेक वर्षानुवर्ष दर्जेदार कार्यक्रम देऊन जो स्वतःचा प्रेक्षक वर्ग जोडून ठेवला आहे, त्या प्रेक्षक वर्गामुळेच हे शक्य झालं. अदरवाईज शक्य नव्हतं. कारण त्यांना हक्काने माहिती आहे की जेव्हा झी मराठीवरती ही मंडळी येणार आहेत आणि झी मराठीवरती येणार तेव्हा नक्की काहीतरी चांगली कलाकृती बघायला मिळणार आहे. आणि या सगळ्या विश्वासामुळेच आजपर्यंतच्या सगळ्या मालिका लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचल्या. लोकांनी त्याच्यावरती प्रेम केलं. पण हा विश्वास निर्माण करण्याचं काम या वाहिनीमध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंडळींनी, झी मराठी वाहिनीने केलं.